औरंगाबाद शहर अनेक समस्यांचं माहेरघर आहे। मूलभूत समस्या अजूनही सुटायला तयार नाहीत। मात्र असं असलं तरी विकासावर बोलण्यापेक्षा औरंगाबादची नेते मंडळी अजूनही धार्मिक राजकारणातच अडकून पडण्यात धन्यता मानतायत। शहराच्या विकासाआड येणाऱ्या 1300 धार्मिक स्थळांना हटवण्याची प्रक्रिया महापालिका आणि जिल्हा प्रशासनानं सुरू केली आहे। शहरातील रस्ते रुंदीकरण करताना धार्मिक स्थळ मध्ये येत असल्यानं शहरात वाहतूक कोंडी वाढते। दुसरीकडे या प्रश्नी शिवसेनेनं थेट हिंदुत्व रक्षणाची भूमिका घेतली आहे। आज तुम्ही पहा, औरंगजेबाच्या नंतर, औरंगजेब मरहूम झाल्यानंतर एकही ठिकाणी मंदिरं कोणत्याच यांनी तोडले नाही। रजाकार पिरियडमध्ये मात्र तो प्रयत्न झाला, पण हिंदूंनी त्या ठिकाणी विरोध केला। आज काही नसताना पाकिस्तानमध्ये तोडण्यात आले, त्या पद्धतीने या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तोडलं। शिवसेनेची रिओढत MIMनं देखील या वादात उडी घेतली आहे। प्रशासनानं निवडलेली धार्मिक स्थळं अतिक्रमित नाहीत असा पवित्रा पक्षानं घेतलाय। धार्मिक गुरूंची कमिटी बनवून त्यावर निर्णय व्हावा अशी भूमिका पक्षानं घेतली आहे। मशिदी असू द्या, मंदिर असू द्या, गुरुद्वारा किंवा चर्चेस असू द्या, हे धार्मिक स्थळं असतं आणि त्याला एक पॉलिटिकल मूवमेंट ना करता, त्याला एक पॉलिटिकल इश्यू ना करता, ज्या धर्माचे धर्मगुरू आहे त्यांना पोलिसांनी, कलेक्टर साहेबांनी बसवून त्याच्यावर निर्णय घेतला तर चांगला होईल। स्मार्ट सिटीचं आव्हान असतानाच दोन्ही पक्ष धार्मिक स्थळांवरून राजकारण करण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप राजकीय विश्लेषकांनी केलाय। एकीकडे स्मार्ट सिटीचं धोरण याच सरकारनं आखायचं आणि स्मार्ट सिटीकडे जाताना जो काही अडथळा उत्पन्न होतो तो जर काढायचा असेल तर त्याला त्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विरोध करायचा, असा चमत्कारिक तिढा आमच्या औरंगाबादकरांना सोसावा लागतो आहे। शहराला ऐतिहासिक वारसा लाभलाय। पर्यटनाला चालना दिल्यास शहराचं रूपडं पालटू शकतं। त्यातच DMIC सारख्या योजनांमुळे शहराचं औद्योगिकदृष्ट्या महत्त्व अधिक वाढत चाललंय। मात्र अशातच सत्ताधारी आणि विरोधक दोघंही धार्मिक राजकारणातच अडकून पडल्यास कसा होणार औरंगाबादचा विकास, हाच खरा प्रश्न आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।